रसिक मित्र हो नमस्कार. मी आज आपणासमोर माझी एक कविता विदारक सत्य सादर करीत आहे. आजची पिढी का ओढली जाते अंमली पदार्थांच्या विळख्यात, याच कारण तर नाही ना आई बापाचं दुर्लक्ष. आजच्या स्पर्धात्मक जगात टिकण्यास दोघेही गर्क राहतात वित्त मिळवण्यात. नको असते त्यांना आजी आजोबांची साथ, अगोदर असतात मुले एक नाही तर दोन. आई बाबांना नसतो त्यांना देण्यास वेळ, मुलांना मिळत नाही हवे ते प्रेमाचे बळ. त्यांची प्रेमाची भूक नाही बर भागत, एकत्र कुटुंब पद्धती निघाली मोडीत. राहिला नाही मुलांना कुणाचा धाक, ठेवून भरपूर वित्त मुलांचे हातात. आई बापाचे कर्तव्य पार पाडले असे समजतात, अशीच दुर्लक्षलेली मुले मुली मग अपसूक ओढली जातात अंमली पदार्थांच्या विळख्यात. आणि सार्वजनिक स्थळी बेहोश होऊन पडलेली तरुण मुले मुली आढळतात. हे एक विदारक सत्य मी कवितेच्या रूपात आपणासमोर मांडलं आहे. हे विदारक सत्य आपण प्रसारित करा. त्याचप्रमाणे अंमली पदार्थांच्या विळख्यापासून या मुलामुलींना कसं सोडवण्यात येईल याच्याविषयी विचार करा. माझं चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी.